लोकसभा में आप सबका स्वागत है। मैं हूं लतीफ पठान। ये शहर से नज़दीक एक फतेहपुर लालवाड़ी गांव है। यहाँ पर कुछ गांव के लोगों के घरों में बहुत बारिश की वजह से लोगों का बहुत बेहाल था। यहाँ के सरपंच ने लोगों को क्या मदद की है ये इनसे जान लेते हैं। लगातार 3 दिन बारिश हो रही थी जोरों से। नांदेड़ में अतिवृष्टि हो रही थी। लोगों का बहुत परेशानी का लोगों को सामना करना पड़ता है फतेहपुर गाँव में, क्योंकि तो गाँव शहर से बहुत नजदीक है। लोगों के बहुत पानी वगैरह घर में जाके लोगों की बहुत परेशानी हुई है। इसमें आपका क्या कहना है? हाँ, फतेहपुर गावामध्ये नाला फुटल्यामुळे भरपूर पाणी आलेले आहे। भरपूर लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे। ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसेवक, सरपंच, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती गणपतराव शामराव संगेकर, संजय संगेकर, मारुतो संगेकर, कोंडीबा मामा या सर्वांनी मदत करून जे पाण्यामध्ये घर गेलते त्या सर्वांना जिल्हा परिषदेमध्ये आणून स्थलांतरित केलं आणि ग्रामपंचायतने त्यांच्या जीवनाची सोय केलेली आहे। आता सध्याला परिस्थिती हाताळण्यात आलेली आहे आणि सर्व काही सुखरूप आहे। पंचनाम्यासाठी तहसीलदार साहेब वगैरे, तलाठी साहेब, ग्रामसेवक साहेबांनी काय मदत केली पंचनाम्यासाठी? सकाळी 9-10 दरम्यान तहसीलदार व एसडीएम साहेब आलते। त्यांनी तलाठी साहेबांना सूचना दिल्या आणि तलाठी साहेबांनी नंतर बीडूला सांगून ग्रामसेवकांना सूचना दिल्या आणि ज्यांच्या घरात खरंच पाणी गेले त्याचा पंचनामा आम्ही पंचसमक्ष केलेला आहे आणि आता तो पंचनामा आम्ही तहसीलदार, तलाठी आणि पंचायत समिती यांना दाखल करणार आहोत। आम्ही शासनाकडे एवढीच विनंती आहे, ज्यांचं खरं नुकसान झालंय त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। त्यांचं खाण्यापिण्याचं, अन्न, वस्त्राचे जे मूलभूत गरजेच्या वस्तू आहेत त्यांचं बरेच नुकसान झालेलं आहे। तरी मी सरपंच या नात्याने शासनाला विनंती करतो की तुम्ही आमच्या गावातील नागरिकांना लवकरात लवकर मदत करण्यात यावी। गावातील नागरिक आहेत, यांच्या पण घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे, तरी यांना विचारून यांच्या खाण्यापिण्याच्या, अन्ननिर्वाहाच्या वस्तूचे काय काय नुकसान झाले याच्यावर जाणून घेऊ। सरपंचांनी गावात पाणी गेलेल्या लोकांना काही मदतीचे हात दिलेले आहे, काही जीवनाची शाळेमध्ये व्यवस्था केलेली आहे। आणखी तर ग्रामसेवक साहेब सुद्धा येऊन त्यांनी पाहणी करून काही पंचनामे केलेत, त्यांना बी तातडीने मदत मिळावी। शासनाकडून तुमची काय मागणी आहे? शासनाकडून ज्या लोकांचं नुकसान झाले त्यांना भरपाई, काही नुकसान भरपाई, काही घरचं सामान गेलेलं आहे, त्यांचं वाया गेले, काही पडून वाहून गेले, काही त्या लोकांना काही मदत करावं। गावातील उपसरपंच यांच्याकडून मारुतराव संगेकर यांना अतिवृष्टी झाल्यामुळे फतेहपूरच्या लोकांची खूप बेहाल होती। यांनी तेवढ्या पावसामध्ये जाऊन लोकांना बाहेर काढल्या, लोकांची मदत केली। जाणून घेऊया याच्याकडे काय परेशानी होती लोकांची। ढगफुटी पाऊस झाला फतेहपूरला। स्वतः मी 4च्या सुमारात लोकांना कॉल केला, कोणी उचलला नाही। स्वतः मी 5ला येऊन त्यांना घराच्या बाहेर काढण्यात मदत केलेली आहे। स्वतः खांद्यावर लेकरं घेऊन काढलेले आहे मी। असं गावाच्या परिषद शाळेला, आमच्या ग्रामपंचायतने जिल्हा परिषद शाळेला केली, या ठिकाणी केलेली आहे। त्यांची खाण्या सोबत आहेत, यांनी गावकऱ्यांची खूप मदत केली। त्यांना स्वयंपाक काही शुल्क न घेता त्यांना स्वयंपाक वगैरे बनवून दिला। लोकांना इथं आणले, त्यांनी जेवणासाठी अत्यंत उत्तम सोय केली आहे। मामाकडून जाणून घेऊया की गावामध्ये काय सोय केली खाण्यासाठी। आमच्या फतेहपूर नगरीमध्ये एवढा भयानक पाऊस झाला की लोकांना बाहेर निघणं सुद्धा शक्य नव्हतं आणि त्याच्यासाठी आमच्या सरपंचांना, आमच्या गावचे मारुतराव संगेकर, गणेशेठ या सगळे मिळून, सरपंच, उपसरपंच संभाजी, आपलं संजय संगेकर यांनी येऊन सगळे जेवारीचे आणि कोणतं खाण्याच्या वस्तू जे असतील ते बाहेर काढले आणि जवळपास 4 तास त्या लोकांची सेवा केली आहे। बस एवढं बोलून माझं तुमचं। फतेहपूर या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। काही जनावरांचं नुकसान, खाण्यापिण्याचं लोकांचं काय काय नुकसान झालं, तुम्ही काय सांगू शकता याच्यामध्ये? त्याच्यामध्ये माझं नाव सकाराम आत्माराम संगेकर, राहणार फतेहपूर लालवाडी। या गावामध्ये सकाळी पहाटे 5-4च्या दरम्यान जे अतिवृष्टी मोठा पाऊस झाला, हा पाऊस एवढा मोठा होता की भयंकर होता। याच्यामध्ये फार सगळं गावातील घराचं बरचसं नुकसान झालं। त्याच्यानंतर शेतीचं नुकसान झालं, त्याच्या जनावरांचं नुकसान आहे। स्वतः माझ्या शेतामध्ये पंपाच्या चौकून दोन्ही 4 बाजूकून 2-2.5 एकर मध्ये एवढं पाणी साठा होता की आतापर्यंत 12 वाजेपर्यंत पाणी तिथं हटलेलं नाही। शेतामध्ये काय पीक होतं? त्याच्यामध्ये शेतामध्ये सोयाबीन आणि ऊस, दोन्ही। सोयाबीन जास्त सोयाबीन होतं आणि ऊस होता, पूर्ण ऊस तर पूर्ण बुजून गेला पाण्यामध्ये।